आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मे आय कम इन सर? फालतूचा टाइमपास करत बसू नका. मे आय कम इन मध्ये. किती वर्ष या हॉस्पिटलमध्ये काम करताय तुम्ही? सॉरी सर, मला कळलं नाही. तुम्हाला कळलं नाही? ही अशी फाईल मेंटेन करता का पेशंटची तुम्ही? सर, मी ही फाईल केली नाहीये. म्हणजे ही वनिताने मेंटेन केलीये. एक तर त्या हेड नर्स आहेत, सो कॉल हर हेड नर्स वनिता. कळलं? त्यांनी मेंटेन केली म्हणजे आता त्या हेड नर्स आहेत, तुमची चूक आहे ही. लगेच तुम्ही दुसऱ्यांवर टाकून मोकळा झालात. सॉरी सर, हे काम आधी गिरिजा करायची, त्यामुळे सगळं सॉर्ट होतं. आता आहेत त्या या हॉस्पिटलमध्ये? नाही ना? मग घ्या ना शिकून. माझी शिकायची इच्छा होती, पण शिकवणारीच गेली. काही ढगात गेलेल्या नाहीयेत त्या, या भूतलावरच आहेत. आणि दुसरं कोण नाही का? हेड नर्स वनिताकडनं शिकाय सगळं. सॉरी सर, तिला बॉसिंग करण्यातून फुर्सत मिळेल तर शिकवेल ना. एक मिनिट, यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. त्या हेड नर्स आहेत, कळलं का तुम्हाला? आमच्यासाठी गिरिजा हेड नर्स आहे. काय बोललात तुम्ही? काय बोललात? काही नाही सर. हे बघा हे बघा धनश्री सिस्टर, मी समजू शकतो तुमच्या भावना काय आहेत, पण हा कसा आहे ना, मॅनेजमेंटचा डिसिजन आहे. मी काहीच करू शकत नाही आहे. बरोबर? काहीतरी जा, फाईल कशी मेंटेन करायची हे शिका. कळलं ना? दुसऱ्यांना शिकवायचा प्रयत्न करू नका. जा. हे बुटक वांग, मॅनेजमेंटचा डिसिजन काही असला ना तरी मला हेच हवं होतं. आता तर मी सुचित्रा मयेकरचाही विश्वास बसलाय माझ्यावर, त्यामुळे इतरांना काही वाटो मला काहीच फरक पडत नाही. आता फक्त मिस गिरिजा मयेकरला शिक्षा व्हायला हवी. काय खेळात मजा येईल म्हणून सांगू. मिस गिरिजा मयेकर, युअर काउंटडाउन स्टार्ट्स नाव. काय गोबा, काय झालं? कसला विचार करते एवढा? मीना काकू ताईंसोबत काय बोलत असतील? मी जरा जाऊन बघून येऊ का? नको, असं मध्येच जाणं बरं दिसतं काय? आता आपली बाय त्यांच्याच घरी जाणार आहे ना, मग त्यांची गट्टी जमली तर बरंच आहे ना. हो आई, पण मला ताईंची थोडी काळजी वाटते. अगो, तिला भेटायला आल्यात ना त्या, मग तिची विचारपूसच करत असते. नक्की तेवढंच करत असतील ना? नाही म्हणजे भलतं सलतं काहीतरी बोलून ताईंना त्रास तर देत नसतील? असा विचार कशाला करतेस गो? आता त्यांनी आपल्या बायला त्यांची सून म्हणून स्वीकारलं, किती उपास तापास केले तिच्यासाठी. मग आता असं का करतील त्या? असं नाही हो, आधी त्यांना ताई आवडत नव्हत्या, मग अचानक त्यांनी ताईंना स्वीकारलं, लग्नाला परमिशन दिली. आता ताईंच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं. आज भेटायला आलात तर त्या कुठल्या मुलीला सोबत घेऊन आल्या. काहीतरी काय बोलते तू? कुठला विषय कुठे नेतेस? असं काही नसणार. असं नसेल तर बरंच होईल. मनात शंकेची पाल चुकचुकली म्हणून बोलून दाखवलं फक्त. हे बघ, उगाच टोकाचा विचार नको करूस.
आता आपली बाय घरी आली आहे ना, आता सगळं चांगलंच होणार बघ. फक्त ती लवकर या सगळ्यातून सुटून तवळनाथा माझ्या बायच्या पाठीशी उभा राहा रे. तिला लवकरात लवकर सोडव या सगळ्यातून. चल बाय, आवरायला घे. जा. गिरीजा कशी वाटली? तुझ्यासाठी परफेक्ट आहे. चॉईस कुणाची आहे? हो बाबा, तुझीच आहे. फॉर अ चेंज छान आहे चॉईस. थँक्यू. चल जाऊया. बरं तू चालू शकशील ना? की गाडीने हॉल पर्यंत सोडू? इतकं काही झालं नाही. चल. नक्की ना? ऍक्च्युली थोडं दुखतंय. आपण एक काम करू, घरी गेल्यावर ना बँडेज लाव पायाला. नाही नको, बँडेड नको. नको? असं कसं? दुखतंय ना, टेकूयात आपण पाय. नाही नको, कशाला? अगं नाही काय, दुखतोय ना पाय. आपण एक काम करू, जाताना डॉक्टरांना दाखवूया. विक्रांत चिल. काय किती पॅनिक होतोयस तू? इतकं काही झालं नाहीये मला. आय एम ओके. नक्की ना? हो. कसलायस रे तू विक्रांत? किती काळजी घेतोयस माझी. माझी जितकी काळजी घेतोयस तर गिरिजासाठी तर काय काय करशील. नाव आय फील जेल. का ग? काय गिरिजाला तुझ्यासारखा मित्र आणि लाईफ पार्टनर मिळाला. ही अशी लकी लोक ना खूप कमी असतात जगात. काही नाही. असंच आहे. बायकोची काळजी घेणारा शोधून सुद्धा सापडत नाही. तू तर बायको सोबत तिच्या घरच्यांचीही काळजी घेतोस. माझी बायको आहे म्हटल्यावर तिच्या घरची माणसं सुद्धा माझीच आहे नाही का? असा विचार करणारे खूप कमी असतात. खरंच गिरिजा खूप लकी आहे. मीनाताई, पोहे केलेत तुमच्यासाठी. या. अहो कशाला हो घेत? कशाला काय, या खाऊन घ्या. मी काव्याला पण बोलवते. नाही नाही नको. आय मीन गप्पा मारतायत छान, तर मारू देत त्यांना गप्पा. येतील ते. आपण जाऊ. चल ग.